मित्रांनो नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीच्या अखंड 1462व्या दिवशी म्हणजेच आजच्या 1 जानेवारी 2026 नवीन वर्षी आपण दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये स्वागत करतोय आपण सर्वांचं. आणि आपण 25 सप्टेंबर 2024 रोजी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी दररोज एक रोप लागवड चळवळीस 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एक मोठे मोफत आरोग्य शिबिर औषधोपचार शिबिर आपण घेतलेले होते. आणि ह्या मोफत आरोग्य शिबिर आणि औषधोपचार शिबिरामध्ये आपण पानबोशी व पानबोशी परिसरातील शेतकऱ्यांना रुग्णांना आपण मोफत औषधोपचार केले. आणि 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिथं कार्यक्रम घेतला, भव्य मोठा कार्यक्रम घेतला. आणि ह्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण सिद्धेश्वर महादेवाचा प्रसाद म्हणून आपण गावातील येणाऱ्या रुग्णांना, शिवभक्तांना, निसर्गप्रिय व्यक्तींना आपण प्रत्येकी आपण महादेवाचा सिद्धेश्वर महादेवाचा प्रसाद म्हणून आपण त्यांना विविध फळांची आपण रोपे भेट दिलेली आहेत. त्यापैकीच आज आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती रोप भेट दिलेल्या शेतकऱ्यांना आपण प्रत्यक्ष बांधावर भेट घेणं चालू आहे. त्यापैकी आपण आज पानबोशी येथील शेतकऱ्यांची ज्यांना आपण रोप लागवड भेट दिली होती त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने अत्यंत सुंदर रोप आवडले त्यांची भेट घेण्यासाठी आपण त्यांच्या प्रत्यक्ष शेतीमध्ये आलेलो आहोत. तर आपण त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. मी विश्वनाथ रामजी भोशीकर. आणि तुम्हाला हे रोप म्हणजे कुठं भेटले, कसे भेटले, काय काय कशासाठी भेटले, तर तुम्ही त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला तुम्ही. हे आमच्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर जे आमचे हे आहेत आपलं निसर्गसेवक तिथं मोठा कार्यक्रम म्हणजे आरोग्य शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये सर्व गावकऱ्यांना फळांची झाडं दिली होती. त्याच जागी मी तिथून 2 फळाचे झाडं आणलेली आहेत. एक जांब आणि एक जांभूळ. त्या जांबाची अशा प्रकारे लागवड केलेली आहे. आणि मी स्वतः काही झाडं लावली आहेत. हे आंब्याचं एक झाड आहे. ह्याला तोर सुद्धा येत आहे. पलीकडे एक आंबा आहे, त्यांच्या पलीकडे एक आंबा आहे, तिथे एक आंबा आहे, तिथे नारळ लावलेला आहे. अशा प्रकारे मला रोपांची आवड असल्यामुळं मी माझ्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. आपण दररोज निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीत या रोप मिळाले, यापासून आपण काही प्रेरणा घेतली का आपण रोप लागवडीबद्दल? यापासून मला आवड निर्माण झाली. बाबा आपण बी असा हिरवळ करावं, झाडं लावा, झाडं जगवावं. त्या निमित्तानं मी माझ्या शेतामध्ये बऱ्याच जागी बांधाच्याकडनं आंब्याचे झाड लावलेत. ते आज काही आंब्याला तोर येत आहे, काही आपलं 10 फूट 15 फुटापर्यंत झाडं गेलेली आहेत. आपल्या या चळवळीमध्ये दररोज एक रोप लागवड चळवळीत 1000 दिवस पूर्ण झाले होते. त्या दिवशी आपण कार्यक्रम घेतला. त्या दिवशी आपण फळांचीच पूर्ण 10,000 रुपये आपण वाटप केली होती, मोफत वाटप केली होती. त्यामध्ये आपण 2 रोपं आणली. आपल्या दुसरं रोप कुठं आम्हाला दाखवा आणि त्याबद्दल तुम्ही म्हणजे कशी काळजी घेतली लागवड करण्यासाठी याबद्दल सुद्धा आम्हाला ह्या पेरूचं हे तायवान पिंक ही प्रजात आहे आपली. आपण फळाची भेट दिलेली. आणि ही रोप भेट देण्यासाठी आपल्याला रुत फाउंडेशन नांदेड व आणि आरोग्य शिबिर हे करण्यासाठी श्री गुरु गोविंद सिंग जिल्हा रुग्णालय नांदेड यांचंसुद्धा खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभलं होतं. त्यामध्ये त्यांच्या वतीनं आपल्याला मोफत औषधोपचार आणि औषध वाटपसुद्धा आपण कार्यक्रम घेतला. आणि फळांचीसुद्धा आपण रोपे वाटप केली. आपण त्या ठिकाणी आणलेले रोपे आपण कशी लावली त्याबद्दल थोडक्यात कशी लावली, कुठे ठेवली, कशी पाण्याची व्यवस्था कशी केली, त्याची देखभाल कशी केली त्याबद्दल थोडक्यामध्ये आपल्याला. ते रोप कसं लावलं बघा, ज्या जागी पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी लावून असं ठिबकद्वारे त्याला पाण्याची व्यवस्था केली. बघा, म्हणजे शेतकऱ्यांना ह्या दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये एक वृक्ष लागवड, फळांची रोपे लागवड, शेतीमध्ये लागवड करून जगवण्याची एक प्रेरणा निर्माण झाली. आणि त्यांनी ही आपण दिलेली रोपे अत्यंत म्हणजे काळजीने म्हणजे स्वतःच्या लेकराप्रमाणे हे झाडं त्यांनी वाढून जगवलेली आहेत. आणि ह्याच याच्यामध्ये त्यांना हे 2 फळाची झाडं दिल्यामुळे त्यांनी स्वतःसुद्धा ह्या शेतामध्ये 50पेक्षा जास्त रोपे त्यांनी स्वतः विकत आणून या ठिकाणी लागवड करून त्यांच्या मनामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली. आता हे दुसरं लागलेलं झाड झालं. आपण त्यांच्या रोपाकडे जाऊ. ही आपल्या ह्याची निंबाची प्रजात, हे नारळपूर्वीचं आहे. आणि त्यांनी लागवड केलेली आहे जे हे आपल्या निसर्ग सेवा गटाच्या चळवळीमुळे त्यांनी प्रेरणा घेऊन या ठिकाणी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रोप लागवड केली. हे पहा, हे बघा, हे प्रत्येक रोपाला हे ठिबक केलेलं आहे. हे जांभळीचं झाड, हे साग आणि हे
झाड आहे काय ना आपलं केशरांबा, सुंदरपैकी आंबे आणि प्रत्येक रोपाला बघा हे काय हे त्यांनी अत्यंत म्हणजे लेकरासारखं त्यांनी सांभाळलेलं आहे. हे शेवगा ड्रमस्टिक महादेव मंदिरावर आपण भेट दिलेली हे रोप हां मोडलेलं आणि त्यांनी ते मोडलेलं आहे, पण त्यांना नवीन पालवी फुटलेली आहे. अत्यंत म्हणजे काळजीपूर्वक त्यांनी लेकराला जपावं तसं त्यांनी या झाडांना जपवून आणि उन्हाळ्यामध्ये त्याची काळजी घेण्यासाठी हे का प्रत्येक झाडाला ठिबकद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे याबद्दल तुम्हाला थोडक्यात हे सांगा, हे कसे काय तुम्हाला कसं वाटतं आता झाड लागवड केल्यानंतर हे झाड जगवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले? हे झाड जगवण्यासाठी त्याला व्यवस्थिशीर आळं केलं, ठिबकद्वारे पाणी, उन्हाळ्यामध्ये 1-2 वेळेस त्याला खत टाकला आपलं ह्या पिकाबरोबर. हां म्हणजे हे शेती हिरवगार आता सदा पिकाचं दिसतं पीक आणि या पिकामध्ये त्यांनी हे आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती जांभळीचं म्हणजे सुंदरपैकी मोठ्या जांभळाचं आणि औषधी अत्यंत देशी दुर्मिळ असलेलं औषधी वृक्ष आपण भेट दिली त्यांना आणि त्यांनी लागवड केली. त्यांच्यासोबतच हे आंब्याची झाडेसुद्धा ते आता चांगल्या प्रकारे वाढत आहेत, म्हणजे किमान 10 फुटापर्यंतसुद्धा प्रजाती वाढलेल्या आहेत. आणि ह्या दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊन आता शेतकऱ्यांना आपल्या बांधावरती कोणत्याही शासकीय योजनेचा वाट न पाहता स्वतः अत्यंत प्रेरणेनं स्वतः स्वखर्चाने आता हे लोक झाडं जगवत आहेत. आपण सर्व गावातील लोकांना शेतकऱ्यांना ह्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आणि ह्या फळझाडाबद्दल तुम्हाला काय सांगाल तुम्ही त्या लोकांना मॅसेज काय द्याल? झाडे जगवा, झाडे वाढवा, झाडे जगवा. आपल्याला फळं खायला ताजी मिळतात आणि अजून विषारी फळं भेटत नाहीत, आपापले स्वतःचे फळे मिळतात खायला. हां म्हणजे निसर्ग हा आपण इतक्या अत्यंत सुंदरतेने आणि जीव तोडून आपण झाडं जगवलेत त्याबद्दल निसर्ग सेवा गट व दररोज एक रोप लागवड चळवळ यांच्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद.